तुकाराम महाराजाच्या कीर्तनात जाऊन बसायचे, म्हणून ते नीतिशील राजे झाले. अरे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक झाड जरी तोडलं तर 10 झाड लावायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक वेळा गावात जलसा आला होता आणि शिवाजी महाराज तो जलसा पाहायला गेले. जिजामातेने सांगितलं शिवाजी महाराजाला. शिवाजी महाराजांनी विचारलं की माता जिजासाहेब, ये जलसा क्या है? जिजामातेने उत्तर दिलं की राजे, तुम्हाला राजे तर बनायचं आहे, की राजे तुम्हाला राजे तर बनायचं आहे, पण तुम्हाला बाया नाचवणारे नाही, बाया वाचवणारे राजे बनायचे आहे. असे छत्रपती शिवाजी महाराज होते. रे जहागीरदाराची सून खजिन्यात सहित लुटून आणली, पण शिवाजी महाराजांनी तिची साडी चोरी केली आणि इज्जती सोबत वापस पाठवली तिला. इज्जत मिळाली आम्हा शिवबा तुझ्यामुळे, इज्जत मिळाली आम्हा शिवबा तुझ्यामुळे, स्वराज्य मिळाले आम्हा शिवबा तुझ्यामुळे, इज्जत मिळाली आम्हा शिवबा तुझ्यामुळे, इज्जत मिळाली आम्हा शिवबा तुझ्यामुळे. क्रिकेट किती जण खेळते? क्रिकेट किती विकेट असते रे क्रिकेट मध्ये? किती? 2. किती प्रकारच्या अशाही विकेट आहेत? 10 म्हणून राहिले. आता महा ऐकून घ्या. पहिला होय कॅच आउट, दुसरा रन आउट, तिसरा स्टंपिंग, चौथा बोल्ड आणि 5वा NPW. किती झाल्या? तुम्ही कसे म्हणे 5, 10? तुम्हाला वाटलं महाराज याले का समजते, निकाल समजते. किती आहे रे? किती आहे? 5. 3 दांड्या असते. घड्याळीले दांड्या किती असते? 3. हे होय ब्रह्मा विष्णू महेश. 3 दांड्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा विष्णू महेश किती दांड्या आहे? 3. आता संसारिक माणसाच्या विकेटा कशा पडते सांगू का? संसारिक माणसाच्या ऐकून घे, तुला लग्न व्हायचं आहे ना? संसारिक माणसाच्या कॅच आउट. काय झाला? कॅच आउट. बायको म्हणून तसंच वागते, समजा ह्यो कॅच आउट. बायको म्हणून तसंच वागते म्हणजे कॅच आउट. दुसरा होय रन आउट. लग्न झाल्यावर लेकरं होत नाही, ह्यो होय रन आउट. हो ना बे? तिसरा होय बोल्ड. सारा दारू पिऊ पिऊ भट्टा केला, बोल्ड. आणि 5वा होय LPW. भजनाले बसूनही ताल सूर जमत नाही. हे होय संसारिक माणसाच्या विकेटा. ह्या होय संसारिक माणसाच्या विकेटा. ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढून गेलं आहे, खूप वाढलं ऍक्सिडेंटचं प्रमाण. ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलं. ऍक्सिडेंट मध्ये बुड्डे नाही मरत. मरते का?
ऍक्सिडेंट मध्ये बुड्ढे नाही मरत. नाही 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 नाही, बुड्ढे नाही मरत, कधीच नाही मरत ऍक्सिडेंट मध्ये. म्हणजे एका गाडीवर 4-4 जण बसते, ह्यो बसते इकून, थो बसते तिकून, बायको बसते इकून. बायको अशी आहे का त्याच्या पोटाला धरते. तिचं म्हणणं आहे का मी त्या पोटात सोबती हाव, याच्यासाठी काही करशील तर त्यासोबत हाव, नाही तर तुले सुट्टी. बायकोले सरकू सरकू जागा देते. बस बाल्याची माय, बस बस बाल्याची माय, बस. आणि सोन्यासारखं लेकरू पेट्रोलच्या टाकीवर ठेवते. वा वा माय, सोन्यासारखं लेकरू पेट्रोलच्या टाकीवर ठेवते. त्याला विचारलं खाऊन, म्हणते कुंभारीन आहे ना, कुंभारीन आहे का? अहो खायच आहे. जीवन जगण्यासाठी आहे, मरण्यासाठी नाही. हिंगणघाटचे पोरं 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 4 ते 5 मिनिटात जाम वरून उपद्यापर्यंत आले. दोन्ही मेले. काय कमावलं त्या मायबापानं? अरे काय कमावलं त्या मायबापानं? गाडगे बाबाचा मुलगा मरण पावला, गाडगे बाबाचा मुलगा मरण पावला. अरे गाडगे बाबाचं कीर्तन चालू होतं, चालू कीर्तनात गाडगे बाबाला निरोप आला की गाडगे बाबा तुमचा एकुलता नावाचा एक गोविंदा नावाचा मुलगा मेला बाबा, तुम्ही कीर्तन बंद करा बाबा, तुम्ही चला बाबा, तुम्ही कीर्तन बंद करा. गाडगे बाबांनी सांगितलं कीर्तन बंद करणार नाही. हे जे बसून आहे हेच पोर आहे. अरे गाडगे बाबा एका यात्रेमध्ये गेले. अवंतिका नावाची गाडगे बाबाची मुलगी, अवंतिका नावाची गाडगे बाबाची मुलगी. आणि गाडगे बाबाला वाटलं की ह्या गरीब लोकांना आपण काहीतरी वस्त्र दान केले पाहिजे. गाडगे बाबांना आपण काहीतरी वस्त्र दान केले पाहिजे असं गाडगे बाबाला वाटलं. यात्रेमध्ये, बैरमच्या यात्रेमध्ये गाडगे बाबाला वाटलं, पण गाडगे बाबाजवळ पैसे नव्हते. गाडगे बाबा एका सेठजीकडे गेले आणि त्या सेठजीले म्हणाले की सेठजी मला काही ह्या गरीब लोकांना वस्त्र दान करायचे आहे, पण माझ्याजवळ पैसे नाही. त्या सेठजीनी 2 ट्रक भरून लुगडे, धोतरे, ब्लँकेट गाडगे बाबाने दिले. गाडगे बाबांनी ते लाईन लावली त्या गरीब लोकांची, आणि गरीब लोकांले गाडगे बाबा वाटत होते. वाटता वाटता समोर अवंतिका नावाची गाडगे बाबाची मुलगी त्या लाईन मध्ये होती. त्या पोरीला वाटलं का मी बाबाला जाऊन कसं मागा. त्या पोरीनं